परवा मी एका मंदिरामध्ये गेले होते आणि तिथे 2-3 मुली बसल्या होत्या, ज्या असतील साधारण 20-22 वर्षांच्या वयाच्या असतील. तर त्या तिघींमध्ये ना काहीतरी संवेदनशील विषय चालला असावा, कारण त्यातली एक जी मुलगी होती ना ती खूप भावनिक झाली होती आणि बाकीच्या ज्या दोघी होत्या ना त्या तिचं सांत्वन करत होत्या, तिला धीर देत होत्या किंवा असं इमोशनल सपोर्ट देत होत्या असं मला दिसलं. तर त्यातली जी रडत होती त्या तिच्यासोबत ज्या दोघी होत्या त्यातली एक काय म्हणते की अगं ही जरा इमोशनल आहे ना त्याच्यामुळे हिला वाईट वाटलं असेल. तर दुसरी त्याच्यावर थोडंसं हसली आणि काय म्हणली माहितीये, अगं इमोशनल नाही ग, ती इमोशनली सेन्सिटिव्ह आहे. तर हे जेव्हा ती बोलली ना तर कदाचित त्या दुसऱ्या मुलीला त्याचा अर्थ लगेच समजला असावा. तर मला हा प्रसंग जरा लगेच लक्षात जाणवला, म्हणजे की अरे जरी त्यांचं वय 20-22 आहे तरी पण त्यांना या गोष्टींमधला फरक जाणवतोय. जनरली आपण जे इमोशनली सेन्सिटिव्ह असतात त्यांना आपण इमोशनल आहे या अर्थाने आपण त्यांचा उल्लेख करत असतो की अरे नाही ती जरा इमोशनल आहे ना. पण तसं म्हणलं तर माणूस हा संवेदनशील प्राणी आहे, भावनिक प्राणी आहे. तर भावना या सगळ्यांमध्येच असतात. असं नाहीये की एखादी व्यक्तीला अजिबातच भावना नाहीयेत, एखादीला खूप आहेत, असं नाहीये. भावना प्रत्येकामध्ये असतात, पण भावनांची जी संवेदनशीलतेची जी पातळी आहे त्याच्यामध्ये फरक असतो. म्हणजे एखादी व्यक्ती इमोशनली सेन्सिटिव्ह असते, जिला भावना खूप पटकन जाणवतात, मग ती एखादा प्रसंग घडला तर खळकन डोळ्यातून तिच्या पाणी येतं. दुसरी असते तिला जरी भावनिक असते व्यक्ती तरी पण ती इमोशन कशा हँडल करायच्या या गोष्टी तिला समजत असतात. पण मग असा प्रश्न पडतो ना की असं का होत असावं, एखादी व्यक्ती खूप इमोशनल असते, एखादी व्यक्ती ही इमोशनल असते किंवा इमोशनली स्ट्रॉंग आपण ज्यांना म्हणतो तशी असते. याच्या मागचे कारण काय असावं, तर प्रत्येक व्यक्तीची मेंदूची रचना ही खूप वेगळी असते, ज्याच्यामध्ये जी लिम्बिक सिस्टीम आहे ती इमोशनली सेन्सिटिव्ह व्यक्तीमध्ये खूप ऍक्टिव्ह असते. त्याच्यामुळे कोणतीही गोष्ट या व्यक्तींना खूप लवकर जाणवते, खूप डीपली जाणवते आणि मग त्यांच्यामुळे या व्यक्तींचं शरीर सुद्धा त्यांना खूप पटकन रिस्पॉन्ड करतं. जसं मी म्हणले की पटकन खळकन पाणी आलं डोळ्यामध्ये. तर इमोशनली सेन्सिटिव्ह असणं हा कमकुवतपणा आहे का, तर नक्कीच नाहीये. तर उलट काय आहे की ती त्यांची इमोशनल रिलीज मेकॅनिझम असतं. हे असं होतं कारण अशा व्यक्तींच्या मनामध्ये ज्या भावना दबलेल्या असतात, ज्या भावनांवर प्रोसेस झालेला नसतो, तर त्या बाहेर येतात. साधारणतः अशा लोकांच्या बाबतीत असं घडलेलं असतं की बालपणी त्यांना त्यांच्या भावना या मनमोकळेपणाने व्यक्त करू दिलेल्या नसतात किंवा इमोशनली वीक आहे, रडायचं नसतं, अशा पद्धतीने बोलून त्यांना ते व्यक्तच होऊ दिलं जात नसतं. त्यांना भावनिक असा सपोर्टच मिळालेला नसतो. त्याच्यामुळे कोणतेही असेल की टोमणा मारला, कोणाचं प्रेम असेल किंवा कोणी काही बोललं तर या गोष्टी अशा लोकांना खूप सखोलपणे जाणवतात. याचाच अर्थ काय, त्यांची भावनिक बुद्धिमत्ता ही खूप चांगली असते. मग अशा मुलांच्या बाबतीत, अशा व्यक्तींच्या बाबतीत काय होतं की मोठेपणी या व्यक्ती खूप भावनिक होतात किंवा ते भावनांवर नियंत्रण नाही ठेवू शकत, त्या भावनांना लगेच प्रतिसाद देतात. हाय एम्पथी आणि हाय अवेअरनेस म्हणजे भावनिक व्यक्ती असं आपण यांचं वर्णन करू शकतो किंवा आपण त्यांना तसं म्हणू शकतो. खूप भावनिक असणं या गोष्टीवर सुद्धा आपल्याला काम करता येतं, हे आपल्या स्वतःच्या इम्प्रूव्हमेंटसाठी, आपल्या व्यक्तिमत्वावर काम करण्यासाठी. मग अशा वेळी आपण काय करू शकतो की पॉज घेणं. जेव्हा आपण एखादी गोष्ट ऐकतो, जेव्हा आपल्याला बोलायचं असतं तेव्हा प्रत्येक वेळी पटकन बोललं पाहिजे, पटकन रिस्पॉन्ड केलं पाहिजे याची काही गरज नाहीये. तिथे आपण थोडासा पॉज घेऊ शकतो की जेणेकरून आपल्याला आपल्या भावनांवर प्रोसेस करता येईल आणि आपल्याला ते व्यवस्थितरित्या परिस्थिती हँडल करता येईल. अगदीच गरज भासलं तर आपण हेही बोलू शकतो की मला थोडासा वेळ हवाय. समोरच्याला आपण वेळ मागूही शकतो की आत्ता मी काही लगेच बोलणार नाही, मला थोडासा वेळ हवाय, मी तुला याबद्दल नंतर बोलते किंवा नंतर सांगते, नंतर मला जे काही वाटतं ते मी तुला सांगते. तिसरी एक पद्धत आहे की आपल्या मनामध्ये ज्या भावना येतात त्या कागदावर लिहून काढणं, ज्यातून आपल्या भावना पूर्णपणे त्या कागदावर, त्याचं विरेचन म्हणतो आपण त्याला, की पूर्ण रिलीज होतात. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे
या गोष्टीमध्ये जर आपल्याला काही प्रॉब्लेम येतोय किंवा आपल्याला जाणवतंय की ह्या गोष्टी होत आहेत माझ्या बाबतीत, तर एकदम स्वतःला दोष न देता त्या गोष्टी ऍक्सेप्ट करणं, एकदम स्वतःला दोष न देणं, या जर गोष्टी केल्या तर या बाबतीमध्ये आपण आपल्या स्वतःमध्ये खूप चांगल्या पद्धतीने सुधारणा करू शकतो. अर्थात प्रत्येक व्यक्ती ही वेगवेगळी असते, परंतु जिथे आपल्याला काम करणं आवश्यक आहे, आपल्याला त्यांनी आपल्या डेली रुटीनमध्ये, आपल्या आयुष्यामध्ये जर फायदा होणार असेल तर या गोष्टीमध्ये आपण अशा पद्धतीने काम नक्कीच करू शकतो.